नाशिक जिल्ह्यामध्ये मी आज आलेलो आहे ते हेच सारे प्रश्न समजावून घेऊन त्यावरती चळवळ उभा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या हेतूनं 2 दिवसाचा दौरा मी नाशिकचा काढलेला आहे। मध्यंतरी विधान भवनाच्या दारात आम्ही कांदा फेकून कांद्यावरचं निर्यात शुल्क केंद्र सरकारनं मागं घ्यावं यासाठी आंदोलन केलं। आम्ही सगळे तुरुंगात गेलो। उशिरा का होईना सरकारला शहाणपणा सुचला, परंतु हा शहाणपणा फार उशिरानं सुचला। एकतर यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे, उत्पन्नही वाढलेलं आहे, उत्पादन खर्च मात्र कमी झालेला नाही। अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी जर का सरकारनं निर्यात शुल्क मागे घेतलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात झाला असता आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले असते। त्याचबरोबर कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला असता आणि जे सरप्लस उत्पादन होतं त्याच्यावर नियंत्रण करता आलं असतं। वेळेवर कांदा निर्यात शुल्क कमी न केल्यामुळे आता कांद्याचे भाव पडलेले आहेत। ही जबाबदारी सरकारची आहे, चूक सरकारची आहे। त्यामुळे सरकारनं ही जबाबदारी स्वीकारावी आणि क्विंटलला 1500 रुपये आता शेतकऱ्याला अनुदान द्यावं। नापेडच्या खरेदीवर आमचा अजिबात विश्वास नाही आणि नापेडनं जर खरेदी करायचं असेल तर बाजार समितीमध्ये येऊन खरेदी करावं। सगळं आजपर्यंत जे काही खरेदी केलेलं आहे ते सगळं बोगस रेकॉर्ड तयार करून यांच्याच प्रोड्युसर कंपन्या खरेदी करणार हेच, विकणारी हेच आणि हाच मार्केटमध्ये कांदा पुरवतात, पुन्हा त्याचे दर पडतात। हे धंदे आता बंद करा। मुळामध्ये सरकारनं सरसकट 1500 रुपये अनुदान द्यावं, कारण सरकारनं जर का कांदा निर्यात शुल्क लगेच कमी केली असती सीझनच्या सुरुवातीलाच तर शेतकरी सरकारकडे हात पसरायला आला सुद्धा नसता। ही सरकारची जबाबदारी अशी आमची भूमिका आहे। तीच परिस्थिती कर्जाच्या बाबतीत आहे। 2 दिवसापूर्वी परभणीच्या एका शेतकऱ्यानं, मला वाटतं की सचिन जाधव या शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानं केवळ 1.5 लाखाच्या कर्जासाठी आत्महत्या केली। या सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर संध्याकाळी लगेच त्याच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या केली। तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता। म्हणजे ज्यानं अजून जग सुद्धा बघितलेलं नव्हतं त्या मुलाला सुद्धा जीव गमवावा लागला। खरं तर सरकारला लाज वाटली पाहिजे, कारण सुनील तटकरेंच्या घरी 1 वाटी आमरस आणि 1 मोदक खाण्यासाठी देशाचे गृहमंत्री गेले आणि त्यासाठी स्पेशल हेलिपॅड करावं लागलं। त्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च झाला। म्हणजे 1 वाटी आमरस आणि 1 मोदकाची किंमत 1.5 कोटी, त्यासाठी तेवढा खर्च करायची तयारी आहे। पण इथं सचिन जाधवला मात्र 1.5 लाखाच्या कर्जासाठी बायकोसहित लहानग्या बाळाचा सुद्धा जीव द्यावा लागला। जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे। या सरकारनं आम्हाला सांगितलेलं होतं की महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू, पण 7-12 कोरा नाही झाला। त्याचबरोबर त्यांनी दुसरंही आश्वासन दिलेलं होतं जाहीरनाम्याद्वारे, शेतकऱ्याला हमीभावाच्या वर 20% अनुदान देऊ। यांच्या आश्वासनाचा हिशोब केला तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जो सोयाबीन विकलेला आहे तो हमीभावापेक्षा किमान 1200 रुपये क्विंटलला कमी किमतीमध्ये विकलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारशिवाय इतरत्र मार्केटमध्ये विकलेल्या सोयाबीनचा जर हिशेब केला तर जवळपास 8,500 कोटी रुपये हमीभाव न मिळाल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि 20%चा हिशेब केला तर त्याच्यावर अजून 1000 रुपये जर गृहीत धरलं म्हणजे 6000 रुपये त्यांना अपेक्षित होतं सोयाबीनला, तर ते 7000 रुपये म्हणजे जवळपास 15,000 कोटी रुपयाचं नुकसान एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं या सरकारच्या या फसव्या घोषणेमुळं झालेलं आहे। अजितदादा पवार स्वतःला शिस्तप्रिय अर्थमंत्री समजतात,
मागच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते, त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडानखडा माहिती होती. मग त्यांनी महायुतीच्या नेत्यांना का सावध नाही केलं की आपण नाही सातबारा कोरा करू शकत? का त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली? का विश्वासघात करून फसवून शेतकऱ्यांची मतं घेतली? या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागेल. एका बाजूला अशा फसवा घोषणा करायच्या, दुसऱ्या बाजूला रोजगार हमीच्या कामातून जे काही पानंद रस्ते झालेले आहेत, त्या रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे 6-6 महिने झाले अजून त्याचे मजुरी मिळालेली नाही. 3-3 वर्षे झालं शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही. आणि वेगवेगळ्या विभागाला कपाती लावल्यात. आदिवासी विभागाला कपात लावली, समाज कल्याणला कपात लावली. आणि मग हा सारा पैसा गेला कुठं? आणि मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर घोषणा केल्या कशासाठी? ठेकेदार मोर्चे काढतायत, ठेकेदारांच्याकडून टक्केवारी घेऊन तुम्ही कामं मंजूर करून घेतली, कामं निकृष्ट झाली, पावसामध्ये बरीचशी कामं वाहून गेली. असा सगळा राज्याचा बट्ट्याबोळ झालेला असताना आता आणि नवनवीन आश्वासनं हे सरकार द्यायला लागले. यांच्यावर आमचा विश्वास नाही. पहिल्यांदा यांनी कबूल केल्याप्रमाणे 7-12 कोरा केला पाहिजे. नाशिक जिल्ह्याची तर परिस्थिती याहून वेगळी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2,40,000 शेतकरी असे आहेत जे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीकडनं कर्ज घेत होते. पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार ठप्प झाल्यामुळं अर्थात त्याला शेतकरी जबाबदार नाही. जे काही बडे थकबाकीदार आहेत ते राजकीय नेते आहेत, त्यांच्यावर सक्ती नाही. शेतकऱ्यांच्या मात्र जमिनीचे लिलाव होत आहेत. पण जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडं सरकार बघत सुद्धा नाही. उलट त्यांच्या थकबाकीच्या वसुलीला स्थगिती दिली जाते. या 2,40,000 शेतकरी आज पीक कर्जापासून वंचित झालेले आहेत, कारण ते थकबाकीदार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना कर्ज देत नाही, राष्ट्रीयकृत बँका त्यांना कर्ज देत नाही. पण शेतकऱ्यांना कर्जाशिवाय चालत नाही. आणि त्यामुळं या 2,40,000 शेतकऱ्यांना 0% व्याजानं कर्ज मिळालं पाहिजे होतं. त्याच्याऐवजी त्यांना आता कुठेतरी पतसंस्थेतून खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शेती करावी लागते. म्हणजे साधारणपणे एका शेतकऱ्याचा जवळपास निव्वळ व्याजावर 40,000 रुपये खर्च व्हायला लागलेले आहेत. मग ही रक्कम 2,40,000 शेतकऱ्यांची किती मोठी झाली? मग हे कशासाठी? सरकारने एवढे घोटाळे केले. ह्या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी सरकारच्या हमीवर कर्ज काढले आणि कर्ज अक्षरशः बुडवली. राज्य सहकारी बँकेला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना सरकारला ती कर्ज भरावी लागली. का? तर त्या कर्जाची हमी सरकारनं घेतलेली होती. आजही गेल्या 6 महिन्यात जवळपास 2,000 कोटी रुपयाच्या साखर कारखान्याच्या कर्जाला सरकारनं हमी घेतलेली आहे. आणि ही कर्ज बुडणार आहेत मला माहीत आहे. मग यासाठी तुमच्याकडे पैसा आहे. मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला भागभांडवल केवळ 735 कोटी रुपये जर दिलं तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्वपदावर येणार आहे आणि सेवा सोसायटीच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट करायचं आहे. यासाठी म्हणजे 735 कोटी मात्र यांच्याकडं नाहीत. पैसा नाही म्हणताय. जे महाराष्ट्रातले जे काय 60-70 आमदार राष्ट्रवादीतून आणि शिवसेनेतून फुटले, या आमदारांच्या संरक्षणासाठी 2.5-3 वर्षामध्ये जवळपास 1,000 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. हे खर्च ते त्यांच्या स्वार्थासाठी फुटले, 50 खोक्यासाठी फुटले. पण त्यांच्या संरक्षणाचा खर्च राज्य सरकारला किमान 1,000 कोटी रुपयाचा त्यांनी माहिती सरकारनं जाहीर करावी. ह्या आमदारांच्यावर संरक्षणासाठी खर्च किती झाला. आत्ता त्यांचं संरक्षण काढून घेतलं. पण 2-2.5 वर्ष हे जे वळू पोचले ते त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. आणि मग एवढ्या पैशातनं तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यान्वित झाली असती. जवळपास 10 लाख ठेवीदारांना त्याचा फायदा झाला असता. त्यांच्या ठेवी परत मिळाल्या असत्या. बँकेचं चलन सुरू झालं असतं. मग अशा विधायक गोष्टी करायला यांच्याकडं पैसे नाहीत. पण म्हणून हे सरकार आता जनतेचं सरकार
राहिलेलं नाही. या सरकारचं बँकावर सुद्धा नियंत्रण राहिलेलं नाही. ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या या धनदांडग्यांच्याच कंपन्या आहेत, यांनी अक्षरशः सर्वसामान्य कर्जदाराला लुटायला सुरुवात केली आहे. 18-18, 20-20, 22-22% व्याजाची आकारणी केली जाते. लोकांना धमकावलं जातं, घराला कुलपं लावली जातात, महिलांचे विनयभंग होतात, त्यांना लज्जा येईल अशा प्रकारचं वर्तन हे धनदांडगे बाउन्सर करतात त्यांच्याबरोबर. आणि असं असताना कधी कायदा आणि सुव्यवस्था काय करते, सरकार काय करतंय? खरं तर RBIनं सांगितलंय 12%च्या वर या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व्याजाची आकारणी करायचं नाही. मग 18 आणि 22% व्याज कसं काय होतं यांचं? आणि मग अशा पद्धतीनं, कारण या मायक्रो फायनान्स कंपन्या पहिल्यांदा गोड बोलून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कर्ज घ्यायला भाग पाडतात. त्यांना कर्ज फेडून घ्यायचंच नसतं. त्यांचा डोळा असतो त्या सामान्य माणसाच्या प्रॉपर्टीवर. कारण थकबाकीच्या नावाखाली ती प्रॉपर्टी कवडीमोल किमतीनं जप्त करायची आणि त्याचा बाजार करायचा. हे मायक्रो फायनान्सवाले नाहीतच, हे रिअल इस्टेटमधले गुंड आहे. आणि यांना आता वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही दुरुस्त केल्याशिवाय सोडणार नाही. त्याची झलक येत्या 15 दिवसात तुम्हाला दिसेलच, परंतु आम्ही गप्प बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. साहेब, तुम्ही म्हटले जिल्हा बँक अडचणीत आहे, परंतु जिल्हा बँक वसुली करते तेव्हा शेतकरी त्यांना विरोध करतात आणि त्या विरोधामुळेच कृषी मंत्र्यांनी 3 महिने वसुलीला स्थगिती दिली. मग आता ही बँक टिकेल, जगेल कशी? माझं अजूनही मत आहे. मी जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये इथं नाशिकमध्ये अनेक वेळा आलेलो होतो. आमचं म्हणणं होतं की शेतकऱ्याच्यावर अनाठाई व्याजाची आकारणी केली आहे. शेतकरी वन टाईम सेटलमेंट करायला तयार आहे, ती करून द्या. पण पहिल्यांदा या धनदांडग्यांचं काय करणार आहात? जे स्थगिती दिली आहेत त्यांचीही जबाबदारी निश्चित केली आहेत. त्यांनी काय केलं? किमान त्यांच्या नावानं जी काय वसुली आहे ती तरी भरायला पाहिजे होतं. 5 लाख रुपये ठेव देऊन चालत नाही नुसतं. मुळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनीच ही बँक डबगायला आणल्या. नाव शेतकऱ्याचा 7-12 कशाला लिलावात काढताय? या धनदांडग्यांचा पहिला लिलाव काढा आणि त्यांचा लिलाव संपल्यानंतर दुसरा लिलाव शेतकऱ्यांचा काढा, आमची हरकत नाही. पण मुळामध्ये फक्त 635 कोटी रुपये आज ह्या क्षणाला राज्य सरकारनं जर का परतीच्या बोलीवर उसने अनुदान सुद्धा नव्हे, उसने जरी बँकेला दिले तरी ही बँक सुरू होऊ शकते आणि शेतकऱ्याला पतपुरवठा होऊ शकतो. हे सरकारनं काय केलं नाही. म्हणजे तुम्ही या भांडवलांच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले त्यांच्या संरक्षणासाठी, फुटलेल्या आमदारांच्यासाठी. आणि जो जिल्हा राज्यामध्ये निर्यातीसाठी, शेतीमालाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे, जो जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असताना सरकारला मग तुम्ही 2000 कोटीची का हमी घेतली? काय सरकारला काय करायचं आहे? राज्य बँकेला सांगायचं आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला 635 कोटी द्या, सरकार त्याला जबाबदार आहे. तुम्ही कारखानदारांच्या कर्जाला 2000 कोटीची हमी देताय NCDCला, मग या बँकेला का देत नाही? कारण यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या 2,40,000 शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होणार आहे. ह्यासाठी सरकार काय करतं या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पाहिजे. या जिल्हा बँकेच्या माजी संचालकांवर 182 कोटीची जबाबदारी वसुली केलेली आहे, त्याची केस चालू आहे, पण पुढे काहीच होत नाही. सरकारनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वसुलीचे अधिकार द्यावेत. ते 240 कोटी सगळे वसूल करतो आम्ही. कसं करायचं? स्वतः कृषी मंत्री नाही, कोण का असेनात? शेट्टी साहेब, प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये 182 कोटींचा त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आलेला आहे, त्यामध्ये काही संचालकांना जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यामध्ये एक सवलत देण्यात आली, त्यांना बाद करण्यात आलं. मात्र उर्वरित जे आहे त्यांच्यावर ठपका ठेवलाय, त्यांच्या वसुलीबाबत एक चकार शब्दही सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्यांच्या राजकारणात काही देणं घेणं नाही. ह्या सगळ्या जे काही कुठल्या पक्षात असोत, ज्यांच्यावर जबाबदारी निश्चित झालेली आहे कर्जाची, त्यांच्या वसुलीची जबाबदारी संघटनेवर सोपवावी. आम्ही त्यांची भांडीकोंडी, आमचं जमिनी लिलावात निघतात, तर त्यांचंच बघतो काढून कसं होते ते. द्या अधिकार आम्हाला. स्वतः कृषी मंत्री यामध्ये, मग कृषी मंत्र्याचंही काढू आम्ही लिलावात. त्यांचं काढायला नको.
एखाद्या शेतकऱ्याचा तुम्ही लिलाव काढता, त्याचा बोर्ड लावता त्याच्या दारासमोर, त्याच्या जमिनीवर बोर्ड लावताय, त्याची बेइज्जत नाही होत? गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याच्या संदर्भामध्ये बदलाच्या बाबतच्या चर्चा आहे. त्याबाबतचा इतिवृत्त देखील शासन दरबारी तयार झाल्याची माहिती मिळते आणि ट्रिगर बेस्ड नावाची जी संकल्पना आहे ती राबवण्याचा एक प्रयत्न सरकारचा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या ठिकाणी पाऊस पडला, एखाद्या ठिकाणी पाऊस पडला नाही आणि जर तो ट्रिगर बेस्ड मध्ये काउंट झाला नाही तर इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल, त्यामध्ये त्यांना भरपाई मिळणार नाही. एक तर सध्या होती ती सुद्धा प्रचलित पद्धत सदोष होतीच, तर कारण एवढ्या आपत्त्या येऊन सुद्धा जवळपास 10,000 कोटी रुपयाचा नफा या विमा कंपन्यांनी कमावलेला आहे. देशातल्या कंपन्यांनी 50,000 कोटीचा कमावलेला आहे. म्हणजे एकट्या महाराष्ट्रात 10,000 कोटीपेक्षा जास्त नफा कमावलेला आहे. याचं कारण हे करार करण्यामध्ये सुद्धा राज्याचं, केंद्राचं कृषी खातं, तिथले संबंधित अधिकारी, उच्चपदस्थ मंत्री असतील किंवा अधिकारी असतील, या सगळ्यांचा हात आहे विमा कंपन्या. त्यामुळे तर हा घोटाळा झालेला आहे. सरकार वेळच्या वेळी विम्याचे हप्तेही भरत नव्हतं आणि म्हणून खरीप हंगाम संपून 4 महिने झाले तरी आत्ता कुठं हळूहळू आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसल्यानंतर पैसे जमा व्हायला लागलेले आहेत. आणि आत्ता तर काय, ही जी नवीन प्रचलित पद्धती आलेली ह्याला आमचा ठाम विरोध आहे. कारण गेल्या 5 वर्षापासून मी मागणी करत होतो की या प्रधानमंत्री फसल विमा योजनेवर एखादी श्वेतपत्रिका काढावी. ती सत्य बाहेर येईल. आता अखेर सत्य बाहेर आलंच. 50,000 कोटी रुपयाचा नफा या कंपनीने कमावला, ज्यात माझ्या म्हणण्याप्रमाणे दिवाळखोरीत निघायला पाहिजे. त्या एवढ्या आपत्त्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आलेल्या होत्या. म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना नव्हती तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना ही होती. आणि आता नवीन धोरणानुसार जर का विमा घेतला तर शेतकऱ्याला त्याचा काहीच लाभ होणार नाही. याच्या पूर्वीचे आमचे अनुभव अतिशय वाईट आहेत. मी स्वतः देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्मला मुख्यमंत्री होते त्यावेळी परभणी जिल्ह्यातलं एक उदाहरण त्यांना दिलं होतं. गंगाखेड तालुक्यातलं एका शेतकऱ्याच्या शेतावर पीक कापणीचा सर्वे झालेला होता आणि त्या सर्वेच्या आधारानं त्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांचं उंबरठा उत्पन्न जास्त आहे या नावाखाली विम्याचे क्लेम नाकारले होते. पण प्रत्यक्षात ज्याच्या शेतामध्ये ही पीक कापणी झाली होती त्या शेतकऱ्याच्या नावावर त्या गावामध्ये 1 इंचसुद्धा जमीन नव्हती. म्हणजे खोटं रेकॉर्ड तयार करून विमा कसा नाकारला जातो त्याचा पुरावा मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना नेऊन दिलेला होता, सगळे माहितीच्या अधिकाराखाली कागद गोळा करून. पण 1-2 महिन्यासाठी महसूल आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. ह्याच्या पलीकडे काय झालं नाही ते, आणि ताट मानेने ते सगळे अधिकारी कामावर आहेत. म्हणजेच एक प्रकारे घोटाळे करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालतंय. तीच परिस्थिती आता पुन्हा होणार आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आधारानं हे होत नाही. एका वावरामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 प्रकारचं पीक असतं. कसा विमा देणार? एका कोपऱ्यामध्ये पीक चांगलं असतं, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मार खाल्लेलं असतं. पाऊस पडला तर अशी परिस्थिती आहे. बरं, ही आत्ता नाही, अगदी आमच्या पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिवारामध्ये ज्यावेळी आवतं करतोय त्यावेळी एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडतो आणि एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडत नाही. ही म्हण जुनी आहे. म्हणजे निसर्ग हा चमत्कारिक, त्याला मग व्यक्तिनिहाय, म्हणजे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं विम्याचा लाभ द्यायचा असेल तर वाहन अपघातामध्ये ज्या पद्धतीनं वाहनाचा अपघात झाला तर त्याला 100% रक्कम भरपाई मिळते, त्या पद्धतीनं ज्या शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्ती झाली त्याचा सर्वे करून, कारण सॅटेलाईटमुळे आता सहज शक्य आहे, काही अडचण नाही, GPS आहे तुमच्याकडे, सर्वे करून त्याची झालेली भरपाई पूर्ण दिली पाहिजे आणि तशी हमी दिली पाहिजे. त्यासाठी थोडेफार हप्त्याची रक्कम वाढवून द्यायला सुद्धा शेतकरी तयार आहे, पण त्याला पूर्ण विम्याचं संरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. साहेब, लाडकी बहिणीच्या योजनेच्या बाबतीमध्ये न्यायालयाने अशी टिप्पणी केली होती की लाडकी बहीण योजना चालू झाली त्यामुळे आता शेतकऱ्यांना महिला मजुरी मिळत नाहीये. त्याचा प्रत्यय आता आला आहे. अहिल्यानगरमध्ये मध्य प्रदेशमधून मजूर आणावे लागलेत, महिला मजूर. खरं तर
माझं असं स्पष्ट मत आहे की कुठलीही व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती आम्हाला असंच काही सरकारनं द्यावं असं कधी अपेक्षा करत नाही. ही लाडकी बहीण योजना ह्याने मतासाठी सुरू केली. एक प्रकारे करदात्यांच्या पैशातून मतदारांना लाच देण्याचाच हा प्रकार होता. परंतु तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला अशा पद्धतीनं मदत करण्याच्या ऐवजी माझी लाडकी बहीण जर का आजारी पडली तर 100% तिच्यावर उपचार सरकारी खर्चानं करा. चांगले उपचार, दर्जेदार उपचार सरकारी दवाखान्यातला नको. माझ्या लाडक्या बहिणीच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी सरकारनं घ्यावं. बहिणीला 1500 रुपये देण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ॲग्री टॅक्सच्या माध्यमातून काय सरकारला अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात काय बदल होतील? काही होणार नाही. ह्या फक्त वन क्रॉप वन ड्रॉप सारख्या ज्या बंपक योजना आहेत ह्यातनं काही होणार नाही. मुळामध्ये त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत लागतात त्या आहेत का, सरकारकडे दिल्यात का, पुरवल्यात का? कारण त्यासाठी सरकारला अपेक्षित आहे की ऑनलाईन ट्रेडिंग व्हावं. परंतु ऑनलाईन ट्रेडिंग होण्यासाठी पहिल्यांदा ग्रेडिंग करावं लागतं, त्यासाठी ड्रायर लागतो. या साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत का? कारण एका शेतकऱ्याचा माल वेगळ्या पद्धतीचा, दुसऱ्या शेतकऱ्याचा माल वेगळ्या पद्धतीचा, एकामध्ये माती आहे, एकामध्ये अजून काटक्या आहेत, एकाचं काळं पडलेलं आहे, एकाचं स्वच्छ आहे आणि एक शेतकऱ्याचं 10-15 क्विंटलच्या वर माल निघत नाही. ते ऑनलाईन ट्रेडिंग होऊ शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं सगळा माल एकत्रित करून त्याचं ग्रेडिंग करणं, त्याचं ड्राय करणं आणि त्याचं त्या पद्धतीनं 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल, 3 नंबरचा माल असं सगळं जर त्याचं ग्रेडिंग केलं तरच त्याचा फायदा होईल. अशा प्रकारच्या सुविधा आपल्या देशातल्या कुठल्याही बाजार समितीमध्ये नाही आहे. शेट्टी साहेब, थोडंसं पॉलिटिकल आहे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू जे शेतकरी मुद्द्यांवर कर्जमाफी करावी अशा स्वरूपाची मागणी येऊन राज्यभर आंदोलनं करतायत. कृषी मंत्र्यांच्या घराबाहेर देखील त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं सर्च ऑपरेशनही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतरच्या काळात भेट झाली, आश्वासनं मिळाली. त्याच्यात काही वाटतं का? आणि या मुद्द्यावरनं तुम्ही सोबत येण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, काय नेमकी त्याची स्थिती? शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे येतील त्यांना बरोबर घेऊ, त्यांचं स्वागत करू. काही काळानं काही लोक थांबले तर धन्यवाद, तुम्ही आत्तापर्यंत साथ दिली असं सांगू, पुढं जाऊ. आमचं हे अशा पद्धतीनं काम चालू आहे. बच्चू कडू यांच्यासोबत काही त्याबाबतची चर्चा झाली? नाही, मध्यंतरी झाली होती एकदा विदर्भात त्यांची माझी भेट झाली होती, पण अलीकडं 8-10 दिवसात काही नाही झाली. कर्जमाफीचा मुद्दा ते लावून धरत आहे. अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला हवी किंवा काय आपल्या संघटनेची मागणी? महायुतीच्या नेत्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी ते पाळावं. कारण देशातील 9,26,947 उद्योगपतींचं जवळपास 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज गेल्या 10 वर्षात राईटअप झालेलं आहे. त्या तुलनेनं आमचं 1% सुद्धा कर्ज नाही आहे. मग आमचं काय होत नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहे. अनेक राजकीय व्यक्ती त्याबाबतचं मत प्रदर्शित करताय. आपलं मत त्याबाबत आलेलं नाही. काय वाटतं, आपल्याला यायला हवे की काही त्याचा बदल? ती एक झाली आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने आले तर चांगलीच गोष्ट आहे. नाही आले तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. एकत्र येऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असं वाटतं? कुठल्या उद्देशानं ते एकत्र येतात, तो उद्देश कळल्याशिवाय त्याच्यावर मत परिवर्तन करणं चुकीचं होईल. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा व्हावा याबद्दल आंदोलनं होत आहेत. कृषी मंत्र्यांपर्यंत देखील आंदोलनं पोहोचत आहेत. आपण काय आक्रमक भूमिका घेणार आहात का सरकार विरोधी, कर्जमाफी व्हावी किंवा? नाही, आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. जोपर्यंत महायुतीचे नेते 7-12 कोरा करायचं आश्वासन पूर्ण करत नाहीत तोपर्यंत जिथं जिथं ती जातील त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं विरोध करू. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री अमरावतीला गेले होते. त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि हा काय पहिला आणि शेवटचा प्रयत्न नाही. सातत्यानं आम्ही आमचा उपद्रव देणं काम चालू करू, कारण त्यांनी फसवलेलं आहे शेतकऱ्यांना. आज या ठिकाणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेला नाशिक शहरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सर्व पत्रकार भाऊ या पत्रकार परिषदेसाठी हजर राहिले, त्याबद्दल मी नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.